नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने सार. जुलै महिन्याचा विषय सद्गुरू. 5 जुलै. आपली सुखदुःखे श्रीरामाला सांगा. परमेश्वराची सेवा वाढवावी तेवढी थोडीच आहे. तो फार मोठा आहे, अमर्याद आहे. त्याला पाहायला तशीच सेवाही फार मोठी करायला पाहिजे. त्याला पाहण्यासाठी मोठी शक्तीही आपल्याला लागेल. अर्जुनाला श्रीकृष्ण परमात्म्याने दिव्य दृष्टी देऊन दर्शन घडवले. ती दिव्य दृष्टी आपल्याजवळ नाही, पण ती मिळवण्याची शक्ती आपल्याजवळ आहे. भक्तीची प्रगती ही खरी शक्ती आणि त्याकरता अखंड नामस्मरण हेच खरे साधन. श्रीराम प्रभू आपल्या घरातला कोणीतरी आहे याबद्दल खात्री बाळगा. त्याला तुम्ही आपली सुखदुःखे सांगा. दिवसाकाठी एकदा तरी रामापुढे उभे राहून त्याला अनन्य भावाने शरण जा. दिवस आनंदात जाईल आणि तुमचे दुःख दूर होईल. आपले ज्ञान, शक्ती, वैभव, सत्ता त्याच्यापुढे काहीच नाहीत. तेव्हा या सर्वांचा विसर पाडून त्याला शरण जा आणि त्याच्याजवळ प्रेम मागा. खरोखर परमेश्वर भक्ताचे मन पाहतो, त्याचा भाव पाहतो. एरवी तो त्याच्याजवळच असतो. जो श्रद्धेने परमेश्वराचे चिंतन करतो त्याला परमेश्वर जवळ असून आपल्याला तो मदत करायला सिद्ध आहे याची खात्री असते. आपल्याला 2 मार्ग आहेत. एक श्रद्धेचा आणि दुसरा अनुभवाचा. अनुभवात काही चुकले की प्रगती खुंटते. तेव्हा शक्यतो आपण श्रद्धेचा मार्ग पत्करावा. सद्गुरूच्या शब्दावर विश्वास ठेवून श्रद्धेने आणि प्रेमाने नाम घ्यावे. भगवंताचे नाम सिद्ध करून घेणे हाच संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार होय. काही सांगायचे असल्यास, शेअर करायचे असल्यास, मन मोकळे करायचे असल्यास कमेंट करा. आनंदात राहा. धन्यवाद.